नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद. कसे आहात सर्वजण? आशा करतो चांगलेच असाल. TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरण, TCS म्हणा IBPS म्हणा, मराठी व्याकरण जो विषय आहे त्या विषयावर आत्तापर्यंत सरळ सेवेला जे काही प्रश्न आलेले तर त्या प्रश्नांचा एक छोटासा आढावा आपण घेणार आहोत आणि त्या प्रश्नामध्ये त्या प्रश्नाची फोड करून प्रत्येक कर्ता, क्रियापद, कर्म कसं ओळखतात किंवा प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं आहे आपण हे पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पाहणार आहोत आणि येणाऱ्या ज्या मनपाच्या भरती आहेत, ज्या GMCच्या भरती आहेत, त्या भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि ज्या काही छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर होतील. तुमच्या ज्ञानामध्ये थोडी का होईना थोडी तरी भर पडेल अशी आशा करून मी विकास कराळे, जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. 2023 मधील सरळ सेवेची जी जाहिरात आली होती आरोग्य विभागाची, त्या आरोग्य विभागामध्ये मी पद मिळवलेलं आहे आणि आत्तापर्यंत मी जे काही शिकलोय, जे काही मी अभ्यास केलाय त्या अभ्यासाचा तुम्हाला या व्हिडिओमार्फत नक्कीच मार्गदर्शक असा फायदा होईल अशी आशा करतो. आणि मित्रांनो, मराठी व्याकरण हा विषय आपण सोप्या पद्धतीनं कसा शिकता येईल किंवा त्याच्या माझ्या ज्या टेक्स आहेत, काही टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर वेळ न घालवता आपण मराठी व्याकरणाचे PYQ कडे वळूया. तर आतापर्यंत आलेले PYQचे जे प्रश्न आहेत ते पेपरला जाण्या अगोदर आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पेपरला जाण्या अगोदर, कारण की काय, पेपरला जाण्या अगोदरच नाही म्हणतायत, पण त्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं राहतं. त्याचा काय अभ्यास करणं गरजेचं राहतं तुम्ही, जेणेकरून तुम्हाला एक आढावा येतो, तुम्हाला एक पॅटर्न करतो की TCS IBPS प्रश्न कसं विचारतं. सो मराठी व्याकरणाचा जर पहिला आतापर्यंत TCSने विचारलेला कणव या शब्दाचा समानार्थी शब्द जर पहा म्हणलं कणव, तर कणवचा काय समानार्थी शब्द? कणवचा अर्थ होतो कळवळा. याचा समानार्थी शब्द काय? कणव, तर कळवळा होतो. कठीण काय? कठीण हे अवघड असतं. जड असतं. कठीण काय? कठीण अवघड आहे, जड आहे. ठीक आहे. कडवा काय? कणकण. कणकण काय? आता तुम्हाला कसं एक अस्वस्थ वाटणं. अस्वस्थ वाटणं म्हणजे काय? कणकण. कणकण असणं म्हणजे काय? एक अस्वस्थ वाटणं. अस्वस्थ वाटणे. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. पुढच्या याच्यावर जाऊ. 2 नंबर प्रश्न. तर 2 नंबरच्या प्रश्नामध्ये मित्रांनो इथे तुम्हाला कर्म सूचित करणारा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही वाक्यामध्ये कर्म कुठलं आहे हे तुम्हाला ओळखायचं. मग आता कित्येक विद्यार्थ्यांना वाक्यातील कर्ता, वाक्यातील कर्म, वाक्यातील क्रियापद, वाक्यातील क्रियाविशेषण, वाक्यातील विशेषण, वाक्यातील तसं पाहितलं तर वाक्यामध्ये कधी कधी द्विकर्म कर्मही दिलेलं असतं. त्यामध्ये प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म याही कन्सेप्ट असतात. मग काय कसं शोधायचं या याच्यामध्ये आपण पाहूया. तर मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो. उलटतो क्रिया काय? उलटण्याची क्रिया आहे. क्रिया कोणती मित्रांनो? उलटण्याची क्रिया आहे. मग उलटण्याची क्रिया आहे तर उलटणे हे मी क्रियापद लिहिलं. मग तुम्ही क्रियादर्शक शब्द कुठला आहे? उलटणे. या उलटणेला तुम्ही एकच प्रश्न करायचा, काय? उलटणारा कोण? उलटणारे कोण किंवा उलटणारी कोण? म्हणजे तुम्हाला क्रियापदाला नारा, नारी, नारे हे 3 प्रश्न विचारायचे. मग या 3 प्रश्नाचं जे उत्तर येतं ना मित्रांनो, त्या याचं उत्तर येतं कर्ता. करता. मग उलटणारा कोण आहे? उलटणारा कोण आहे? मोहन. मोहन हा काय झाला वाक्याचा? कर्ता. मोहन काय झाला वाक्याचा? कर्ता झाला. मोहन वाक्याचा कर्ता आहे. मग आता सांगा उलटण्याची क्रिया कोणावर होत आहे? उलटण्याची क्रिया कोणावर होत आहे? तर उलटण्याची क्रिया ही पुस्तकांच्या पानावर होत आहे. तर मग इथं पान काय आहे आपलं? कर्म.
पान काय आपलं कर्म. मग तुम्ही क्रियापदाला विचारलं, क्रिया आहे उलटण्याची, उलटणाऱ्या क्रियापदाला तुम्ही म्हटले की उलटणारा कोण आहे, तर उलटणाऱ्याचं उत्तर तुम्हाला भेटलं मोहन. आणि मोहन हा वाक्याचा कर्ता आहे. आणि उलटण्याची क्रिया कोणावर घडली, कोणती क्रिया सोसतंय, कोणावर ती क्रिया करण्यात येत आहे, तर ती आहे पानांवर. आणि पान हे तुमचं काय झालं मित्रांनो, कर्म. मग या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली. मग इथं काय विचारलंय आपल्याला, कर्म सूचित करणारा पर्याय विचारलाय. काय विचारलाय, कर्म सूचित करणारा पर्याय. मग कुठला आहे, पान. कर्म कुठलं आहे आपलं, पान. ती पुस्तकाची, म्हणजे पुस्तकाची पानं हे आपलं उत्तर आहे. मग मोहन काय झाला आपला, मोहन झाला कर्ता. मोहन काय झाला, कर्ता. आता इथं घाईघाईने जे दिलेलं आहे ना, तर क्रिया केव्हा, कुठे, कशी, किती प्रमाणात, किती वेळा, या प्रश्नाचे जे उत्तर येते त्याला म्हणायचं क्रिया विशेषण. क्रिया विशेषण. मग काय, क्रिया केव्हा, कोठे, किती वेळा, किती प्रमाणात, कशी, कोठे, याचं जे उत्तर येतं त्याला काय म्हणायचं, क्रिया विशेषण. मग क्रिया कशी, घाईघाईने. उलटण्याची क्रिया कशी आहे, घाईघाईने. मग हे काय झालं, क्रिया विशेषण. हे काय झालं, क्रिया विशेषण. बरोबर, क्रिया विशेषण. आणि उलटतो हे काय झालं आपलं, हे झालं आपलं क्रियापद. ओके, हा झाला म्हणजे प्रश्नाची एकदम व्यवस्थितरित्या सगळी चिडफाड करणं, म्हणजे त्याला एकदम डिवाइड करणं. कर्ता कुठला, कर्म कुठला, क्रियापद कुठलं, क्रिया विशेषण कुठलं, अव्यय कुठलं, त्याची पूर्ण एकदम रीतसर, याला म्हणतात वाक्य पृथक्करण. म्हणजे त्याला तोडणं, वाक्याला तोडणं, कुठं काय लपलेलं आहे, कसं लपलेलं आहे, आणि वाक्य पृथक्करणावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया आपण. प्रश्न तिसरा, सप्ताह, त्रिदल ही कुठल्या समासाची उदाहरणं आहेत, सप्ताह, त्रिदल आणि पंचपाळ. मग तुम्हाला या तिन्हीमध्ये एक कॉमन गोष्ट दिसत असेल मित्रांनो, सप्ताह, त्रिदल, पंचमाळ, पंचपाळे. सप्ताह काय, 7, इथं 7 आकडा दिसतोय का तुम्हाला, त्रिदल मध्ये 3 आकडा दिसतोय का, पंचपाळ्यामध्ये 5 आकडा दिसतोय का, बरोबर. मग जिथं जिथं ज्या ज्या समासामध्ये, ज्या ज्या समासाच्या उदाहरणामध्ये तुम्हाला तिथं आपलं संख्या विशेषण दिसतं, काय दिसतं, संख्या विशेषण. मग संख्या विशेषण असणारा जो समास आहे त्या समासाला म्हणतात द्विगु समास. काय म्हणतात मित्रांनो, त्या समासाला द्विगु समास असं म्हणतात. मग द्विगु समास, मग समासाविषयी थोडं जाणून घेऊया आपण, बरोबर ना. थोडं बहुत सांगतो तुम्हाला समास. मग समासामध्ये काय, पहिला समास येतो अव्ययी भाव समास. पहिला समास येतो अव्ययी भाव समास, बरोबर. कुठला कुठला, पहिला समास कुठला येतो मित्रांनो, अव्ययी भाव समास. दुसरा समास पाहितलं तर तत्पुरुष, तिसरा द्विगु, आणि चौथा बहुव्रीही. चौथा बहुव्रीही. मग अव्ययभाव समासामध्ये आ, यथा, प्रति, बेदर, बेला, गैर, बिन, हरभर अशा काही म्हणजे मी या ट्रिक्स बनवलेल्या आहेत स्वतः. हे काही असे उपसर्ग आहेत जे विधान आपल्या शब्दाच्या अगोदर लागतात, आणि त्या उपसर्गावरून तुम्ही हे ओळखू शकता की हा अव्ययभाव समास आहे. जसं यथावकाश, यथावकाश हा जो शब्द आहे यथावकाश, मग याच्यामध्ये यथा हे उपसर्ग दिसतोय तुम्हाला, आणि त्यावरून तुम्ही याला म्हणू शकता की हा अव्ययभाव समास आहे. मग असे काही प्रत्यय, असे काही उपसर्ग तुम्हाला मी आपल्या जी बॅच लॉन्च झालेली आपली मराठी व्याकरणाची, त्यामध्ये समास हा चॅप्टर अत्यंत रीतसर मी शिकवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. तुम्हाला जर कंटेंट योग्य वाटत असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता. त्यानंतर तुम्ही पाहताल तर समासामध्ये तत्पुरुष समास जो आहे तो अत्यंत डिटेल आहे. तत्पुरुष समासाचे खूप सारे प्रकार आहेत. जसं कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक प्रकार आहे, कर्मधारय. आणि कर्मधारय समासावर तुम्हाला प्रश्न जास्त पाहायला मिळतात. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच प्रकार आहे. हे दोन्ही पण
एकमेकाला कोरिलेट करतात. द्वंद्व समास, मग द्वंद्व समासाचे 3 टाईप पडतात. कुठले कुठले? द्वंद्व समासामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर इतरेतर द्वंद्व. कुठले कुठले? इतरेतर, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हे 3 प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात आणि हे अत्यंत सोपे आहेत. इतरेतर द्वंद्व म्हणजे मध्ये आणि व असे शब्द तुम्हाला लपलेले दिसतात आणि व. वैकल्पिक द्वंद्व मध्ये किंतु, किंतु, परंतु, किंवा असे शब्द तुम्हाला पाहायला मिळतात. समाहारमध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात. दोन्ही पद समाहार द्वंद्व जे आहे त्याच्यामध्ये जसं की पुरणपोळी, त्यानंतर साखर भात असे काही उदाहरणं तुम्हाला समाहार द्वंद्वमध्ये पाहायला मिळतात. समाहार द्वंद्वमध्ये हे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो 1 मिनिट, फोन येतोय, मी फोन थोडा सायलेंट करून ठेवतो. ठीक आहे, ओके, चल पुढे. तर आपलं सप्ताह, त्रिदल, पंचपाळे हे जी समासाची उदाहरणं आहेत तर ती द्विगु समासाची उदाहरणं आहेत. संख्या विशेषण, मी काय सांगितलं तुम्हाला? संख्या विशेषण इथं तुम्हाला देण्यात येतं. मग ही सगळी उदाहरणं कोणाची आहेत? द्विगु समासाची आहेत. चला पुढे. आता 4 नंबर अधोरेखित. इथं काय माहिती आहे का? हे महिना आहे, महिना आहे. मग अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या महिन्याला अंडरलाईन करा. तुम्ही कॅलेंडरचा महिना बदलला नाही. आता बदलणारे कोण? मित्रांनो लक्ष घ्या. कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं? बदलणारे कोण? तर तुम्ही. बदलणारे कोण आहेत? तुम्ही. हा काय झाला वाक्याचा? कर्ता. तुम्हाला असं सगळं करता आलं पाहिजे बरं मित्रांनो. तुम्ही त्याला असं विचारता आलं पाहिजे, त्याला तोडता आलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला मराठी व्याकरण हे शिकणं अत्यंत सोपं जाणार आहे. तुम्ही. आता बदलण्याची क्रिया आहे का मित्रांनो? बदलणे, बरोबर. मग बदलणे हे काय आहे? एक झालं आपलं क्रियापद. ओके, बदलणे हे काय झालं आपलं? क्रियापद. मग क्रियापद जर बदलण्याची क्रिया कोणावर राहिली? महिन्यावर. कॅलेंडरच्या महिन्यावर राहिली का क्रिया? तर मग महिना हा जो आहे तो आपलं कर्म आहे. बदलण्याची क्रिया कोणावर होती? ती क्रिया सोचते कोण? भले ती वस्तू असू, व्यक्ती असू, सोचते कोण? तर कर्म. मग महिना सोचत आहे, कॅलेंडरचा महिना, बदलण्याची क्रिया त्याच्यावर होत आहे, म्हणून हे झालं कर्म. मग कर्म 2 टाईपचं असतं, तुम्हाला माहित असायला पाहिजे. माहितीसाठी सांगतो तुम्हाला की कर्म 2 टाईपचं असतं, एक प्रत्यक्ष, एक अप्रत्यक्ष. एकाच वाक्यामध्ये तुम्हाला 2 कर्म देण्यात येतात आणि तिथं विद्यार्थ्याचा गोंधळ उडतो. द्विकर्मक कर्म असं एक ऑप्शन असतं आणि तिथं आपण द्विकर्मक असं काही फंडा नसतो, काही माहीत नसतं, आपण ते इग्नोर करतो आणि त्याला फक्त कर्म ठोकून येतो, पण त्याचं उत्तर असतं द्विकर्मक. मग द्विकर्मक ही संकल्पना काय? तर द्विकर्मक ही संकल्पना ही आहे की एका वाक्यामध्ये तुम्हाला 2 कर्म दिलेले असतात. एक कर्म व्यक्ती असते, एक कर्म वस्तू असते. मग प्रत्यक्ष क्रिया ज्या गोष्टीवर घडते त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर्म आणि ती असते वस्तू. वस्तुदर्शक कर्म जे वाक्यात तुम्हाला दिलेलं असतं ते काय असतं? प्रत्यक्ष कर्म. आणि व्यक्तिवाचक जे काही कर्म असतं, व्यक्तिवाचक, जसं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. एक्झाम्पलनं तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजून जाईल. हे एक्झाम्पल अत्यंत सुटसुटीत आणि सोपं देतो तुम्हाला मी. हे पहा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म तुम्ही कसं ओळखणार? तर तुम्हाला सांगतो, पहा मित्रांनो, मी लिहितो यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले. यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले. आता देण्याची क्रिया आहे, बरोबर का नाही? इमानदारीने सांगायची, देण्याची क्रिया आहे. मग देण्याची क्रिया आहे, देणारी कोण? मित्रांनो
देणारी कोण आहे? अरे सांगा लवकर, लवकर सांगा, देणारी कोण आहे? यशोदा. क्रियापदाला जेव्हा आपण नारा नारी नारे प्रश्न विचारतो, येणारं उत्तर हे तुमचं कर्ता असतो. मग इथे यशोदा कोण आहे? कर्ता आहे आपली. मग श्रीकृष्ण कोण आहे? देण्याची क्रिया कोणावर घडली? एक श्रीकृष्ण आणि एक लोणी. बरोबर का नाही? एक श्रीकृष्ण आणि एक लोणी. झोपू नका, डोळे उघडे ठेवा. एक श्रीकृष्ण आणि एक लोणी, झोपायचं नाही. मग आता श्रीकृष्ण हा व्यक्ती वाटतो का तुम्हाला? अरे व्यक्तीच आहे ना ते. श्रीकृष्ण का वस्तूला नाव देतात श्रीकृष्ण? लोणी. लोणी काय वस्तू आहे का व्यक्ती आहे? अरे वस्तू आहे ती. लोणी देण्याची प्रत्यक्ष क्रिया ही लोण्यावर घडते का रे? अरे लोण्यावर घडायली ना. मग लोणी तुमचं काय झालं? प्रत्यक्ष कर्म जे वस्तुवाचक आहे, ती वस्तू आहे का नाही? मग श्रीकृष्ण काय व्यक्ती आहे. हे झालं अप्रत्यक्ष कर्म. श्रीकृष्ण काय झाला? अप्रत्यक्ष कर्म. लोणी काय झालं? प्रत्यक्ष कर्म. आणि द्विकर्म क्रियापदातील वाक्य, जिथे जिथे द्विकर्म क्रियापद दिलेलं आहे त्यातील जे क्रियापद आहे ते प्रत्यक्ष कर्मानुसार बदलतं, ते वस्तुवाचक कर्मानुसार बदलतं. हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. इथं तुमचा गेम होऊ शकतो, तर गेम होऊ द्यायचा नाही आपल्याला. आपल्याला पोस्ट काढायची, आपल्याला पुढे जायचं मित्रांनो. येतं वर्ष हे आपलंच असलं पाहिजे. आपण पोस्टवर जाणार म्हणजे जाणार, या दृष्टिकोनातून अभ्यास करा. सो आपण याची पूर्ण चिरफाड केलेली आहे. शब्दाची जात विचारली आहे, तर महिना हे पाहितला आपण. कॅलेंडरचा महिना ते आपलं कर्म होतं. मग या क्रियापदावरून आपण ही सगळी हिस्ट्री जाणून घेतली आणि ते जाणणं महत्वाचं होतं. बरोबर ना? जाणणं महत्वाचं आहे ना. चला पुढे चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता पुढील पैकी स्त्रीलिंगी शब्द, अत्यंत सोपा प्रश्न आहे, हे कोणाला बी येईल. स्त्रीलिंगी शब्द कुठला आहे? नर आहे का? इकडे बघा, नर आहे का रे स्त्रीलिंगी शब्द? हा, नरला मादी स्त्रीलिंगी आहे बरोबर. नर स्त्रीलिंगी नाही, वर नाही. आता वर, वर 4 प्रकारे काम करतं, ते तुम्ही बॅच मध्ये पहा. माळी, माळी नाही, वधू स्त्रीलिंगी आहे. चला या प्रश्नामध्ये पाहण्यासारखं काही नव्हतं. चला, हा पुल्लिंगी स्त्रीलिंगी, नामाचा लिंग विचार, नामाचा वचन विचार, नामाचा विभक्ती विचार, हे तीनही चॅप्टर तुम्हाला पाहणं गरजेचे आहे. तुम्हाला त्याचा चांगला बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यावर प्रश्न विचारलेले आहेत, त्याला इग्नोर करून चालणार नाही, अन्यथा TCS तुम्हाला इग्नोर करेल. आणि तुम्ही इग्नोर झाले तर मग इग्नोरच, विषयच नाही. सगळेच इग्नोर करतात, मग नातेवाईक बी इग्नोर करतात. चला पुढे पहा. आधुनिक मराठी कवितेचे जनक. सोपा प्रश्न आहे, माहीत असलं तर सोपा आहे. बरं सोपा प्रश्न आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशव सूत आहेत मित्रांनो. केशव सूत. आता अनिल, अनिल एक हे लेखक आहेत, पण अनिल हा समानार्थी शब्द कोणाला आहे? वारा. हे लक्षात ठेवा. सूत, वारा, सूत. ठीक आहे मित्रांनो, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुस्तकं. मग लेखक आणि पुस्तकं दोनही पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. लेखक पुस्तकं पहा, पाठ करा, त्यांना काही तुमच्या ट्रिक्स बनवा आणि त्यानुसार चला. चलो आगे. तशा पुस्तकांच्या ट्रिक्स आपण बनवलेल्या आहेत. मी घेऊन येईल तुमच्यासाठी एक खास लेक्चर त्याचं. चला आता उद्गारार्थी विधान. उद्गारार्थी, उद्गार काय असतात? उद्गार तर उद्गार हे वाक्यामध्ये तुम्हाला काहीतरी सांगत असतात. अबो वा वा, आता तुम्ही कसं म्हणता? वा मास्तर वा, काय शिकवलं गडे, म्हणजे लगे डायरेक्ट डोक्यातच फिट. कसं? डोक्यातच फिट. मग काय? वा वा, अबो, ओहो, फक्कड, अच्छे, असे जे काही शब्द असतात जे वाक्यामध्ये काहीतरी त्याचा एम्फसाइज करण्याचा प्रयत्न करतात, ते शब्द सगळे उद्गारार्थी वाक्यामध्ये बदलतात. आणि इथं जीव वेडा व्हायचा का, इथं शेवटी प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह येणार ते, मग ते प्रश्नचिन्ह उद्गारार्थी होईल का? नाही, प्रश्नार्थी होईल. ते जीव असाच वेडा व्हायचा, काय घेणं आम्हाला? जीव वेडा होऊ दे. अभ्यास नाही केला असा बी वेडाच होणार आहे.
त्याच्यामुळं जीव वेडा, अभ्यास करून येडं झालं पुरतं बरं, किमान पोस्टर झालं गेल्यानंतर तरी जमतं ना ते, पण असं येडं नाही व्हायचं. हा, किती, काय मित्रांनो, किती हा शब्द आला का, किती, तर तो उद्गारार्थी वाक्य किती. मग असे काही उद्गारार्थी शब्द मी तुम्हाला सांगितले, ते शब्द वाक्यामध्ये एम्फसाइज करण्याचं काम करतात. तिथे ते दर्शवतात की मला पहा, मला, अरे मी आहे ना, मला पहा म्हणतात ते. चलो आगे. आता अधोरेखित शब्द, इथं काय तणाला अधोरेखित करा मित्रांनो. हे काय आमचा टायपरायटर जे टायपिस्ट आहे ना, ते त्याला काय करा काही समज ना, त्याला बी एकदा 1-2 धडे द्यावं लागतात असं वाटायला मला. चला, गणपत बागेतले तण उपटतो, उपटू द्या मग तण, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि रस्त्यावर फेकून देतो, रस्त्यावर फेकायचं का नाही, रस्त्यावर नाही फेकायचं, कुठतरी दुसरीकडे साठवून ठेवायचं त्याला. पण चला उदाहरण आहे, उदाहरणानिशी पाहू आपण. गणपत काय करतो, गणपत काय करतो, तण उपटतो आणि रस्त्यावर फेकून देतो. विचारा प्रश्न, क्रिया काय, फेकून देण्याची का मित्रांनो, फेकणे, फेकण्याची क्रिया आहे. फेकणारा कोण, गणपत. फेकणारा, फेकणारी, फेकणारे, नारा, नारी, नारे, असा ज्यावेळेस तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारता, येणारं उत्तर कर्ता असतं, किंवा काय म्हणून विचारता तर कर्ता असतं. गणपत हा आपला काय झाला, कर्ता. मी काय म्हणतो, गणपत हा आपला कर्ता झाला. ठीक आहे, क्रियापद आपलं फेकणे झालं. इथं 2 आहेत, उपटणं आणि फेकणं, 2 आहेत इथं, उपटणे आणि फेकणे. इथं सर्वनाम आहे का, सर्वनामाचा काही संबंधच नाहीये. मग काय, उपटण्याची क्रिया कशावर झाली, उपटण्याची क्रिया कशावर झाली तर तणावर झाली. तण हे आपलं कर्म झालं, तण हे काय झालं, आपलं कर्म झालं. तर मित्रांनो अत्यंत सोपं असं, तण हे काय आपलं तर कर्म आहे, फेकण्याची क्रिया तणावर झालेली आहे, मग तण हे आपलं काय झालं, कर्म, हे चौथं आपलं कर्म. मग अशाच प्रकारे तुम्ही जेव्हा मराठी ग्रामर शिकण्याचा प्रयत्न करता, मराठी ग्रामर शिकता, त्यावेळेस तुम्हाला मराठी ग्रामरच्या प्रत्येक दिलेल्या वाक्यामधील प्रत्येक शब्दाची तुम्हाला फोड करता आली पाहिजे. तेव्हा कुठं तुम्ही मराठीमध्ये परफेक्शन आणायला लागता. आणि TCS IBPSला ज्यावेळेस स्क्रीनवर प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असतो, तेव्हा तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या एकदम लगे जिकडं तिकडं फडफड फडफड लगे उत्तरच बाजूला, असं असं पाहिजे, तेव्हा कुठं पोस्ट जातं माणूस. चला, रघुनाथ गणेश साहेबराव यंदा पंढरपूरची वारी करणार आहेत. वाक्यात किती करता आहेत, सांगा रे, करता किती आहेत, किती रे, करते किती आहेत, तुम्ही सांगायचा. आता करता आपण 2-3 वेळेस पाहिलं, करता शोधायची ट्रिक मी तुम्हाला सांगितली. मग किती करते आहेत, सांगा रे, करते किती करते. वारी करणारे कोण, काय क्रियापद कुठले, करणार, करणे. करणारे कोण, काय वारी, वारी करणारे कोण, रघुनाथ गणेश साहेबराव. किती, 1 2 3 करते का रे मित्रांनो, सिंपल आहे का, काय अवघड आहे का बरं, सिंपल. करणे 3 येत, काहीच नाही, इझी इझी पिझी. ठीक आहे, चला. पंढरपुरीची वारी करणारे कोण आहेत, रघुनाथ गणेश आणि साहेबराव. मग करण्याची क्रिया, वारीवर होणार आहे, पंढरपूरची वारी, कर्म. सिंपल. चला पुढे, उद्गार. मी आताच तुम्हाला सांगितलं, ओहो मास्तर लय भारी शिकवायला. हा, उद्गार मी माझी तारीफ करीन, सांगा, तुम्हीच सांगा, कमेंट करा मित्रांनो, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बळजबरी नाहीये, वाटत असलं तर करा, अन्यथा काही अडचण नाहीये. तुमच्यासाठी मी जे अभ्यास केलाय ते अभ्यास मला तुमच्यापर्यंत आणायचा आहे. कारण की साठलेलं पाणी हे नेहमी सडत असतं, वाहतं पाणी हे नेहमी फ्रेश असतं. त्याच्यामुळे माणसाने वाहत्या पाण्यासारखं राहिलं पाहिजे. त्याचं जे तुम्हाला जे काही माहीत आहे, जे इतरांच्या भल्यासाठी करू शकता तुम्ही, ते तुम्ही करा. सो पुढीलपैकी उद्गारार्थी विधान निवडा. आता काय उद्गारार्थी, ही मूर्ती खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, असू द्या मग. पांढरा रंग कोणाला आवडत नाही, प्रश्नार्थी, याला हे येतच नाही. काम नेहमीच मोठे असावे, हे तर विद्यार्थी वाक्य आहे. असावे, वा वे वे, काय विद्यार्थी वाक्य ते.
आता काय मजा आली सहलीत, लयच भारी. सहल म्हणजे काय, चिखलदऱ्याला गेलतो, सहलीत लयच मजा आली. हा 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 हा, कसला पाऊस होता, काय डोंगर खोरे दरी, आहा हा हा. सो काय मज्जा आली सहलीत. चला उद्गारार्थी चिन्ह आहे इथं, एकदम इझी. चलो आगे. 11वा प्रश्न तुमच्या समोर. पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल. आपण बी जाऊ सोबत उत्तर ध्रुवावर, सुटर घ्या सोबत. चला, पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल. क्रियापद काय रे, जाणे. क्रियादर्शक शब्द कुठला आहे, जाणे. मग जाण्याची क्रिया कोणावर होणार आहे. पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल. शास्त्रज्ञ, जाणारे कोण आहेत, शास्त्रज्ञ. जाण्याची क्रिया शास्त्रज्ञानच होणार आहे, शास्त्रज्ञावरच होणार आहे ना. मग इथं कर्म आहे का, नाही, फक्त कर्ता आहे. कर्ता आणि कर्म एकच आहे, ठीक आहे. कर्ता आणि कर्म एकच आहे. सर मग वाक्याचा काळ ओळखा. काळ, काळानुसार तुम्हाला काम करावं लागतं, काळानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो, काळानुसार तुम्हाला स्मार्ट व्हावं लागतं, काळानुसार तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते, काळानुसार वाक्याचं स्वरूप तुम्हाला पाहावं लागतं. फक्त पुस्तक घेतलं, वाचलं, प्रश्न पाहितला, पेपरला गेलं आणि समोर स्क्रीनवर दुसरंच काहीतरी आलं, डोळ्यासमोर अंधार आला, टुक्का मारला, घरी आलो, पुढे काहीच नाही. मग हे झाला जुना पॅटर्न. आता काय, स्मार्ट स्टडी. सो प्रत्येक वाक्यामध्ये दिलेल्या शब्दाची फोड करा, त्याला तोडा, त्याच्या मागं लागा, त्याचं म्हणणं काय, त्याचा अर्थ काय, त्याच्या मागचा हिडन मिनिंग काय, तो समजून घ्या. मग निघण्याची क्रिया, काळ ओळखायचा आपल्याला, तर काळ कुठला आहे, हा जाण्यास निघेल म्हणता येते, भविष्य काळ. साधा वर्तमान काळ येत नाही, अपूर्ण भूतकाळ येत नाही, भूतकाळ बी येत नाही, भविष्य काळ येतो. मग काळाचे प्रकार आणि काळाचे प्रकार प्लस त्याचे जे हे दिलेले आहेत, सबटाईप्स दिलेले आहेत, जसा रीती. मग रीती काय, रीतीवर आयोगानं आपल्या TCSनी प्रश्न विचारलेले आहेत खूप सारे. आता रीतीसाठी तुम्हाला एक खूप सोपं उदाहरण देतो बरं मित्रांनो. रीती वर्तमान बी असतं, भूत बी असतं आणि भविष्य पण असतं मित्रांनो, ठीक आहे. मग रीती काय, एक्झाम्पल, मी शाळेत असताना छोटी चड्डी घालत असे. मी शाळेत असताना छोटी चड्डी घालत असे. आता मी एकच दिवस घालायचो का, नाही, पहिलीपासनं 10वी पर्यंत तोच पॅटर्न मी फॉलो करत आलोय. म्हणजे ती क्रिया निरंतर, वारंवार, कंटिन्यू चालू होती. ती क्रिया मी करत आहे. मग जिथं वारंवारता दिसते तुम्हाला, ती क्रिया निरंतर चाललेली दिसते, ती क्रिया नेहमी केलेली दिसते, ती भूतकाळात असू द्या, प्रेझेंटमध्ये असू द्या किंवा फ्युचरमध्ये असू द्या, त्या काळाला म्हणतात रीती काळ. मग तो भूतकाळ असो, प्रेझेंट असो किंवा फ्युचर असो, ठीक आहे. एक छोटं उदाहरण दिलं मी तुम्हाला. चला पुढे. समासातील पहिलं पद संख्या विशेषण. आपला प्रश्न या अगोदर झालेला आहे, संख्या विशेषण. यावरून तुम्हाला मी लगेच सांगितलेलं आहे, समास हे प्रकार 4 पडतात आणि समासामध्ये द्विगु समासावर अत्यंत जास्त प्रश्नांची संख्या तुम्हाला दिसते, कारण की ते संख्या विशेषणावर जोर दिलेला असतो आणि त्याला म्हणतात द्विगु समास. द्वंद्व समासाचे 3 टाईप मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेत. अव्ययभाव समास, आयता, प्रति, बेदर, बेला, गैरबिन, हरभर. द्विरुक्त शब्द, दारोदार, गल्लोगल्ली, पानोपानी, याला मराठीतील काही उपसर्ग लागलेले असतात जे द्विरुक्ती दर्शवतात. असे काही शब्द जे असतात ते अव्ययभाव समासामध्ये मोडतात. मग समास हा चॅप्टर आपण एकदम डिटेल तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, प्रयोग चॅप्टर घेऊन येणार आहोत. फक्त चॅनलवर बनलेले राहा, मस्त राहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चला, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात. काय मित्रांनो, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्याला काय म्हणतात, सांगा. समान दर्जाची. मग द्विगु समास येतो का, नाही येत. तत्पुरुष द्वंद्व समास येईल. समान दर्जाची, आई आणि वडील दर्जा समान आहे ना दोघांचा, बरोबर ना. कुठलंही एक नसलं तर चालतं का, आयुष्य चालतं का मित्रांनो आपलं. आता ते अनावधानानं किंवा काही कधी आपल्याला त्यांची कमी भासते, पण
ते दोन्हीही महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी ना, आपल्याला त्यांच्यासाठीच करायचं आहे सगळं काही. त्यांनाच पुढे, त्यांना आपल्याला त्यांच्या डोळ्यासमोर आपण वर्दीवर असणं, आपण आपल्या नोकरीवर असणं, आपण आपल्या पदावर असणं, हे त्यांच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्टी असते. आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मग ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. चला पुढे, अव्ययभाव समास असलेला पर्याय. मग मी तुम्हाला सांगितलं अव्ययभाव समास, आ यथा प्रति, बेदर बेला, गैर बिन हरभर, द्विरुक्त शब्द दारोदार, गल्लोगल्ली, पानोपानी. त्यानंतर मग इथं काय दिले तुम्हाला, कंबरपट्टा नाही, सॉरी, बेदर बेला, गैर बिन हरभर, हे जे मी तुम्हाला नेहमी सांगतोय, ही माझी ट्रिक आहे. मी अशा ट्रिक खूप साऱ्या बनवलेल्या आहेत. मग याच्यात हा गैर उपसर्ग तुम्हाला दिसतो आणि गैरवरून तुम्ही डायरेक्ट अव्ययभाव समास पाहता. बस एवढंच पाहायचं तुम्हाला मित्रांनो, एवढंच पाहायचं तुम्हाला. मग अशाच भन्नाट गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी मी ॲपमध्ये तुम्हाला जी बॅच लॉन्च केलेली ती बॅच पहा. गैरशिस्त, ठीक आहे. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ, विभक्ती तत्पुरुष समास, ठीक आहे. विटी दांडू, दोन्ही महत्वाचे आहेत. चला, सॉरी, जाऊ शब्दाचे पुल्लिंगी रूप. आता जाऊ शब्दाचे पुल्लिंगी रूप, जाऊ काय, स्त्रीलिंगी, बरोबर आहे ना. जाऊचं काय होईल, जावा होईल का जावय नाही, धीर, धीरा मित्रांनो, धीर, धीर, जाऊ. काही लिंग हे जसं की रेडा, म्हैस, मोर, लांडोर असे होतात. तसेच काही आपल्या जे फॅमिली रिलेशन असतात त्यामधले जे लिंग असतात ते थोड्या वेगळ्या पद्धतीने बदलतात. जशी जाऊ धीर होतं, ठीक आहे. चला पुढे चला. 16वा प्रश्न तुमच्यासाठी, आज्ञार्थी पर्याय निवडा. आज्ञार्थी, मग आज्ञार्थीमध्ये तुम्हाला आज्ञा केलेली असते. आज्ञार्थीमध्ये तुम्हाला आज्ञा केलेली असते. मग आज्ञार्थीमध्ये काय 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 दिलेलं असतं तुम्हाला, वाक्यातील क्रियापद जे आहे, वाक्यातील क्रियापद. आज्ञार्थीबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी. वाक्यातील जे क्रियापद असतं ना, त्या क्रियापदाला तुम्ही काय काय विचारणार, विचारणार म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली असते आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला. काय काय मित्रांनो, आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला. आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, आशीर्वाद, मागणी, अशा गोष्टी दिसतात क्रियापदावरून. तेव्हा तुम्हाला म्हणायचे की आज्ञार्थी क्रियापद आहे. मग आज आंघोळ करू नकोस, सुमित नेहमीच पोचल्यावर फोन करतो. संबंधच नाही. साहेब तुम्ही इथे बसलात का, नाही. जिन्यावरून बाळ खाली घसरले, नाही. तर काय, आज आंघोळ करू नकोस, आज आंघोळ करू नकोस, ठीक आहे. आज्ञा दिलेली आहे. चला पुढे, प्रयोग ओळखा. सभेत पत्रके वाटली गेली. आता कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी हा एक प्रकार आहे कर्मणी प्रयोगामध्ये. कर्मणी प्रयोग काय असतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म तुम्हाला प्रेझेंटच लागतं, बरोबर मित्रांनो. त्याच्याशिवाय कर्मणी प्रयोग होतच नाही. मग सकर्मक कर्मणी, आकर्मक कर्मणी असं काय असतं का, नाही. कर्मणी प्रयोगाचे प्रधान कर्तृक कर्मणी आणि गौण कर्तृक कर्मणी असे दोन प्रकार पडतात. तर गौण कर्तृक कर्मणीचे परत 4 प्रकार पडतात आणि त्यापैकी एक प्रकार आहे कर्मकर्तरी. कर्मकर्तरी आणि त्यालाच म्हणतात नवीन कर्मणी, ठीक आहे मित्रांनो. कर्मकर्तरी, नवीन कर्मणी. मग वाक्यातील प्रयोग ओळखायचा. सभेत पत्रके वाटली गेली, याला कडून हा प्रत्यय तुम्हाला लावावा लागतो. तो तुम्हाला दिसत नाही, परंतु तुम्हाला तो
लावावा लागतो. मग कडून हा प्रत्यय तुम्हाला इथं दिसत नाही, पण तरीही कार्यकर्त्यांकडून सभेत पत्रके वाटली गेली. तुम्हाला जो कर्ता आहे तो अध्यारात धरावा लागत असतो मित्रांनो. इथं अध्यारात धरणे म्हणजे ग्राह्य धरावा लागत असतो. ठीक आहे. सो सभेत पत्रके वाटली गेली तर कोणाकडून तरी ती वाटण्यात गेलेली असते. तर कार्यकर्त्याकडून सभेत पत्रके वाटली गेली. सभेत पत्रके वाटली गेली. कर्मकर्तरी नवीन कर्मणी. ठीक आहे. कर्मणीचाच प्रकार आहे. कर्मकर्तरी नवीन कर्मणी हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. प्रयोग हा चॅप्टर अनेक विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टनुसार, अनेक विद्यार्थ्यांनी केलेल्या कमेंट्सनुसार, त्यांच्या मिळालेल्या भरभरू प्रेमानुसार आम्ही प्रयोग हा चॅप्टर तुमच्यासाठी येत्या 2 दिवसामध्ये अत्यंत व्यवस्थितरित्या एक न एक त्याच्या उदाहरणानुसार, त्याच्या सबटाईपनुसार तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. चला, कर्मकर्तरी. मग कर्मकर्तरी सभेत पत्रके वाटली गेली, कोणाकडून तरी वाटण्यात येते, म्हणून कर्मकर्तरी नवीन कर्मणी. चला मित्रांनो पुढे. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द निवडा. मग निर्जंतुकीकरण असं काहीच नाही. हा रॉंग आहे. हा रॉंग आहे. महत्वाचे रुग्णालय हे महाशिवरात्र अगदी बरोबर आहे. चला, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात? वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात? प्रयोग. प्रयोग म्हणतात. प्रयोग. कारक काय? मग कारक सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही नामाचा विभक्ती विचार हा चॅप्टर शिकता, त्या विभक्ती विचार चॅप्टर मध्ये तुम्हाला दिसतं की कर्ता कर्म प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन. बरोबर. हे जे विभक्तीचे प्रकार आहेत त्यानुसार जे प्रत्यय ठरतात, द्वितीयचे तृतीयचे चतुर्थीचे, नेशी निशीही सलाते सलानाते, तर त्यानुसार कर्त्याचा कारकार्थ हा कर्ताच असतो. कर्माचा कारकार्थ, द्वितीयचा कारकार्थ हा कर्मच असतो. तृतीयचा कारकार्थ हा करण असतो. मग तृतीयचा कारकार्थ करण आहे. करण म्हणजे साधन आहे. कारकार्थाचा अर्थ होतो साधन. मग याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? मग करण हे काय, असं कसं समजायचं की कारकार्थ काय आहे? आपण फक्त विभक्ती प्रत्यय पाहतो, त्याच्या पुढे काय पाहत नाही. फक्त सलाते सलानाते नेशी निशी असंच फक्त पाठ करत आलोय आपण. पण त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी. आई चाकूने भाजी कापते. आई चाकूने भाजी कापते. आता कापणारी कोण? आई आहे. कापण्याची क्रिया भाजीवर होते. भाजीला प्रत्यय का? नाही. आईला नाही. प्रत्यय कुठे? ने प्रत्यय कुठे? चाकूला आहे. मग ने प्रत्यय कोणाचा आहे? तृतीयचा आहे. द्वितीयचा काही तृतीयचा? तृतीयचा ने प्रत्यय. मग ने प्रत्यय जर तृतीयचा आहे तर मग तृतीयचा कारकार्थ काय? साधन. भाजी कापण्याचं साधन कुठलंय? तर चाकू आहे. मग चाकू हे काय 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 झालं? साधन आहे. आणि त्याला करण असं म्हणतात. करण, सॉरी मित्रांनो, करण असं म्हणतात. मग करण हे साधन आहे. मग कारकार्थ, त्याचे प्रकार, त्याचे उपप्रकार सगळं काय मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. चला पुढे. पुढीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण शोधा. आता भावे प्रयोग. भावे प्रयोग काय असतो मित्रांनो? कर्त्याला प्रत्यय, कर्मणी प्रयोग, कर्माला प्रत्यय, कर्तरी प्रयोग, दोन्ही कर्त्याला कर्माला दोघांना प्रत्यय, भावे प्रयोग. ओके, बरोबर. कर्त्यानुसार क्रियापद बदललं, कर्तरी प्रयोग. कर्मानुसार क्रियापद बदललं, कर्मणी प्रयोग. दोघांनुसारही क्रियापद नाही बदललं, भावे प्रयोग. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्ही काय म्हणणार? भावे प्रयोगाचं उदाहरण तुम्हाला सांगितलंय. पालकांनी मुलांना सांभाळावे. हार्दिक गाणं गातो. हार्दिक गाणं गातो. गाणारा कोण आहे? हार्दिक. आणि गाण्याची क्रिया, गाण्याची क्रिया कोणावर राहिली? गाण्यावर का हार्दिकवर? हार्दिक गाणं गातो. तर गाणारा हार्दिक आहे. गाण्याची क्रिया ही गाण्यावर होत आहे. ठीक आहे. हार्दिक गातो, ती गाते.
मग कर्त्यानुसार क्रियापद बदललं का? बदललं. हा झाला कर्तरी प्रयोग. सभेत चहा देण्यात आला. कोणाकडून तरी देण्यात आला ना. आत्ताच आपण पाहिलं उदाहरण. सभेत चहा देण्यात आला. असा देण्यात येतो का? कोणतरी देत असतं ते चहा. मग सभेत चहा देण्यात आला. मी तिथं कर्ता अध्यार्थ धरतो की शिपायाकडून सभेत चहा देण्यात आला. शिपायाकडून. मग कडून प्रत्यय भेटला. कर्मणी प्रयोगात नवीन कर्मणी ही कन्सेप्ट तुम्हाला दिसली. नवीन कर्मणी, त्याला म्हणायचं कर्मकर्तरी. दुसरं नाव काय त्याचं? कर्मकर्तरी. ठीक आहे मित्रांनो, हे झालं. पालकांनी मुलांना सांभाळावे. विद्यार्थी क्रियापद आहे. उत्तर बरोबर आहे. पालकांनी मुलांना सांभाळावे. पालकांनी सांभाळावे, मुलांना सांभाळावे. पालकांना कर्म करता आहे, मुलांना कर्म आहे. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे आणि क्रियापद कसं आहे? विद्यार्थी आहे. हा झाला भावी प्रयोग मित्रांनो. सिंपल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी इथपर्यंत ही जे 20 प्रश्न आहेत मी तुमच्यासाठी एकदम व्यवस्थितरित्या समजून सांगितलेत. प्रश्नांचं स्वरूप, प्रयोगार कसे, समासावर कसे, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्याचे प्रयोग, वाक्यातील विभक्ती प्रत्यय काय आहेत, वाक्यातील विभक्ती प्रत्यय त्याचे कारकार्थ काय आहेत, वाक्याचे प्रकार किती येतात, उद्गारार्थी वाक्य कोणतं, केवळ वाक्य कुठलं, या सर्वांची फोड, कर्ता कसा ओळखायचा, क्रियापद कसं ओळखायचं, कर्म कसं ओळखायचं, मग नारा नारी नारे हे प्रश्न कोणाला विचारायचे, येणारं उत्तर काय असतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अत्यंत सोप्या रीतीने समजून सांगितले. हा एक आपला PYQचा एक छोटासा प्रयत्न होता विद्यार्थ्यांसाठी आणि तो एकदम व्यवस्थितरित्या तुमच्यासमोर ठेवला आहे अशी अपेक्षा करतो आणि इथं तुमची आज्ञा घेतो मित्रांनो. जय हिंद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.